ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस कमीत कमी 75 जागा जिंकेल, मनोज शिंदे यांचा आत्मविश्वास। आणि रोटरीच्या वतीने आगामी 27 तारखेला ठाणे शहरात होणार रायला, या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे साहेबांना परिवहन सदस्य श्री सचिन शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मनोज शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री मनोज शिंदे साहेबांना परिवहन सेवा सदस्य श्री सचिन शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। इंडियन फॅशन अकॅडमी यांनी नाशिक येथील संदीप विद्यापीठाच्या सहयोगाने फॅशन आणि ब्युटी या विषयातील पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे। देशातील सर्वोत्तम प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं आज इंडियन फॅशन अकॅडमीचे नितीन मगर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। 2001 साली IFAची स्थापना झाली होती। त्यानंतर गेल्या साधारणपणे 15 वर्षांच्या काळामध्ये फॅशनच्या क्षेत्रामध्ये या कंपनीने स्वतःचा नावलौकिक निर्माण केला। फॅशन आणि ब्युटी थेरपीमधील पदवी, पदव्युत्तर आणि फॅशन व्यवस्थापन विषयातील MBA या अभ्यासक्रमांचा आता संदीप युनिव्हर्सिटीमधून समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मगर यांनी दिली। अर्हताप्राप्त आणि सक्षम कर्मचारी हे संदीप युनिव्हर्सिटीचं वैशिष्ट्य आहे। या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहाय्याने येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि अनुभव देण्यात येणार आहे। नाशिकमधील संदीप विद्यापीठात या अभ्यासक्रमासाठी 20,000 चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती श्री संदीप झा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आणि आता नवीन जे अकॅडमिक इयर येईल तेव्हा मी MSc इन फॅशन डिझायनिंग, त्यानंतर BSc इन फॅशन डिझायनिंग, MSc इन ब्युटी कॉस्मेटॉलॉजी आणि BSc इन ब्युटी कॉस्मेटॉलॉजी असे काही मेजर कोर्सेस आम्ही संदीप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून लॉन्च करत आहोत। ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री मनोज शिंदे साहेबांना ठाणे शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी श्री सुनील दत्ता माने यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मनोज शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा ठाणे शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी श्री सुनील दत्ता माने यांच्या वतीने ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। तिळतेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती। पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा। ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सर्वांचे आमचे आदरणीय दादा यांना आमच्या ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। माजी नगरसेवक श्री शैलेश शिंदे यांच्या वतीने ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री शैलेश शिंदे यांच्या वतीने ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीनगर परिसरामध्ये हँगिंग गार्डन उभारण्यात आला आहे। या हँगिंग गार्डनचा उद्घाटन समारंभ काल महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अशा प्रकारचं गार्डन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी उभारण्यात आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिकांना लाभ होईल असा विश्वास यावेळेस श्री मनोज शिंदे यांनी व्यक्त केला। महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये काल या उद्यानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। या वेळेस श्री मनोज शिंदे यांचे पिताश्री श्री तुकाराम शिंदे यांच्यासह श्रीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे गार्डन वायफाय फ्री आहे। हे गार्डन म्युझिकल आहे। हे गार्डनमध्ये जगातले सर्व फुलोपाकळाचा एक कन्सेप्ट देखील आहे। याच्यामध्ये वॉकिंग पाथ आहे, याच्यामध्ये ओपन एअर जिम आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, चांगली खेळणे आहेत, नंतर ध्यान केंद्र आहे, मेडिटेशन सेंटर आहे। अशा प्रकारची अनेक साधनं ज्या बगीच्यामध्ये आवश्यक आहे आत्ताच्या युगामध्ये ती सर्व या ठिकाणी आहेत।
श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 30वा वर्धापन दिनोत्सव शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. त्यानिमित्त शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी एकदिनात्मक श्री गणेश याग यज्ञ आयोजित केला आहे. रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल. त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र खुले राहील. सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीराम नैबागकर यांची विनंती. ठाणे काँग्रेस अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. मनोजजी, सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल? एकतर जो या वाढदिवसाचा संकल्प होता की नागरिकांची जी मागणी होती की एक चांगल्या प्रकारचं गार्डन द्यावं, तर ते काल लोकार्पण केलेलं आहे. आणि अद्ययावत गार्डन फार चांगल्या प्रकारचं दिलेलं आहे. ते वायफाय फ्री आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, तिथे ध्यान केंद्र आहे, त्या ठिकाणी लहान मुलांची खेळणी आहेत, ओपन एअर जिम आहे, म्युझिकल पूर्ण गार्डन आहे. अशा प्रकारचं चांगलं अद्ययावत गार्डन काल लोकार्पण केलेलं आहे आणि त्याचं मला समाधान आहे. आणि अनेक आज कार्यक्रम देखील आज अनेक नागरिकांनी ठेवलेले आहेत. काही ठिकाणी गॅसचं उद्घाटन आहे, काही ठिकाणी भंडाऱ्या आहेत, असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आहेत. हॉस्पिटलमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. मनोज शिंदे म्हटलं की आम्हाला एक उत्साहाचा झरा जाणवत असतो. मनोज शिंदेकडे एवढा उत्साह येतो कुठून? माझे तर माझा आणखी एक माझं कुटुंब, माझी मित्रमंडळी आणि आमचे सर्व नागरिक जे आहेत ते उत्स्फूर्त करत असतात अशा सर्व कार्यासाठी. आणि त्याच्यामुळे एक चेतना येते. प्रत्येक दिवशी एक नवीन चेतना, प्रत्येक दिवशी एक नवीन चॅलेंज, आणि ते घेऊन हे कार्य चालू असतं. एकंदरीतच आम्ही तुम्हाला साधारणपणे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून बघतो आहोत. मनोज शिंदे आहेत तसे आहेत. इस खूबसूरती का राज क्या है आणि याचं राज काय? अब राज सबको बताया जाए तो फिर मेरे लिए भी प्रॉब्लम हो सकती है, तो राज को राज ही रहने दो. गेले 5 ते 6 टर्मपासून मनोज शिंदे नगरसेवक आहेत आणि आज अनेक लोकांना प्रश्न पडतो मनोज शिंदेंचा वाढदिवस कितवा आहे? आता माझा तसा वाढदिवस 25वा आहे आणि बाकी खरं म्हणजे खरं बोलायचं बाकी अनुभव माझा दांडगा आहे, त्याच्यामुळे समजून जा. माझा वाढदिवस मला सांगण्याचा अधिकार नाही आणि तो मला नागरिकांनी दिलेला नाही आहे. आम्ही पण तो जस्ट एक हे म्हणून विचारला. महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहात, काँग्रेस पक्षाला एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काय सुरू आहे? फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे. उमेदवारी अर्ज सर्व पक्षाच्या आधी आम्ही या ठिकाणी मागवलेला आहे. जवळजवळ 350 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आणि एक चैतन्यमय वातावरण आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे काय या ठिकाणी चाललेलं आहे, आपण बघतायत नागरिकांना देखील त्या नोटबंदीचा किती नुकसान या दैनंदिन जीवनामध्ये येतं आहे. म्हणजे सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना याचे हाल सोसावे लागतात आहेत. आणि ज्या गोष्टीसाठी अनाऊन्स केलं होतं काळा पैसा काळा, ते मात्र राजरोसपणे त्यांची अय्याशी मजा सर्व चालू आहे आणि याचं दुःख वाटतं. आणि नेमकं आता तरी पुन्हा ठाण्यात काँग्रेस असे मुद्दे घेऊन आम्ही येणार आहोत आणि नागरिक आता आम्हाला ॲक्सेप्ट करतात. साधारणपणे मध्यंतरी जे काही एक हे आलं होतं त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रपणे ही निवडणूक लढेल की नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काँग्रेसचं टार्गेट असणार आहे? आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा व्हायची आहे आणि अजून वेळ आहे त्याला. ती चर्चा साधक होईल अशी आशा देखील आहे आणि त्याबद्दल आम्ही तरी पॉझिटिव्ह आहोत. काँग्रेसचं टार्गेट काय? काँग्रेसचं टार्गेट 75 राणेसाहेबांनी या ठिकाणी आधीच येऊन सांगितलेलं आहे. पॅनल सिस्टीम झालेली आहे आणि पॅनल सिस्टीम ज्या उद्देशाने करण्याचा हेतू होता, म्हणजे ही पहिल्यांदा एका मतदाराला 4 मतं टाकायची. म्हणजे नेमकं जरी 3 पक्ष राहिले तरी प्रत्येकाला त्या 12 आणि अपक्ष म्हणजे 24-25 लोकांमध्ये हे शोधत त्या ठिकाणी त्यांना मतदान टाकायचं आहे. एका नागरिकाला 1 मतदानाचा अधिकार असतो, हा आपला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे.
हा अधिकाराची पायमल्ली झालेली आहे आणि आता एक वेगळंच प्रकरण या ठिकाणी स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने हा केला आहे. तरी देखील नागरिक मात्र शुद्ध आहेत, ते त्यांची चॉईस दाखवतात. तर हे होते मनोजजी शिंदे. आज त्यांचा वाढदिवस आहे, कितवा ते त्यांनी सांगितलेलं नाही आहे, पण तरीही 75 सीट्स काँग्रेसच्या निवडून आणण्याचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड या संस्थेच्या वतीने आगामी 27 तारखेला ठाणे शहरामध्ये रायला या रोटरीच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक दिग्गज येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड यांच्या वैद्यमाने 26 आणि 27 नोव्हेंबर 2016 रोजी कलाभवन कपूरवाडी माजीवाडा ठाणे येऊर येथे आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत अनुभव आर्ट रायला रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविद्यालयीन युवक युवतींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या आधुनिक जीवनात जॉब करिअर व्यवसाय करताना आधुनिक जागतिक दर्जाच्या बायोडेटासोबत स्वतःचा प्रोफाईल कसा डेव्हलप करावा यामध्ये नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व यांचं मार्गदर्शन होणार आहे. मार्गदर्शक मूर्तिकार श्रेयस खानविलकर, चित्रकार सुनील गावडे, चित्रकार पद्मनाथ एन बेंद्रे, फोटोग्राफर शिरीष कारळे, रचना संसदचे प्रिन्सिपल सविता सराफ, ठाणे आर्ट स्कूलचे प्रिन्सिपल निलिमा कढे, जे स्कूल ऑफ आर्टचे विश्वनाथ साबळे, व्यंगचित्रकार प्रभाकर वायरकर, चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आदी मान्यवर यावेळेस उपस्थित राहणार आहेत. यावेळेस दूरदर्शनचे जनरल डायरेक्टर मुकेश शर्मा हे देखील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.